आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक वेळ माझ्या आयुष्यात अशी होती की मी खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं। म्हणून मी तुला एक सल्ला देते, तुझ्यात जर थोडा पण शहाणपणा उरला असेल ना तर तुझ्या बायकोला जप। कारण हा आज तू इकडे जो उभा आहेस ना तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे। तुला काय वाटलं मी तुझ्या या अशा फालतू धमकींना घाबरले म्हणून शांत आहे? हा, कारण तुला माहितीये मी तुझी वाट लावू शकतो। लय मोठा गैरसमज आहे बघ तुझा। मी शांत आहे ना ते फक्त तुझ्या बायकोमुळे। तिच्या डोळ्यात खूप माया आहे रे सगळ्यांसाठी। मनात कधीच कोणासाठी कपट न येणार अशी बायको आहे तुझी। आणि मी जर तुझ्याबद्दल गावभर जाऊन बोभाटा केला ना तर तिच्यावर आणि तिच्या लेकरावर बदनामीचं आभाळ कोसळेल। म्हणून मी शांत। खरं तर तुझी लायकी नसताना ना देवाने तुझी गाठ अशा लक्ष्मीशी बांधली आहे। त्याची कदर कर। हातात सोन्याचं भांड असताना भिकेचे डोळे लावून घेऊ नकोस। कारण तुझं जर काही आयुष्यात चांगलं होणार असेल ना तर ते फक्त आणि फक्त तुझ्या बायकोमुळेच होईल। आणि आता एका दोरीत इथून निघायचं, कळलं? आणि यापुढे जर माझ्या घरात येऊन मुजोरी केलीस ना लक्षात ठेव अख्ख्या गावापुढे तुझी धिंड काढी। आणि तेव्हा तुझ्या बायकोचाही विचार करणार नाही। माझं प्रेम पाहिलं, वैर दाखवलं ना तर पळता भुई कमी पडेल, कळलं? चालली इकडनं। प्रॉपर्टी पाहिजे तुला? नका मारू माझ्या लेकराला। किती काय तुमच्या माया पडते माझ्या लेकराला, नका मारू। बस बस, रागावर आता। कसा आवरू राग? आमच्या बापाला काय अधिकार होता ह्या अशा तिरसणाटी घालायच्या? हा ना, आतापर्यंत हे बेने एकटं होतं। आता काय ह्याच्या बायकोचं मागं पुढे करायचं का आम्ही? हा, बघ ना, गावाच्या बाहेर लय मान आणि घरातच सत्ता नाही। अशी अवस्था करून ठेवली याच्यामुळे बापानं आमची। आणि याच्यात अजून एक भर, याचं जर लग्न नाही केलं तर समधी प्रॉपर्टी ट्रस्टला दान करावी लागेल। नाहीतर काय? आणि हे सगळं असंच करायचं होतं तर आमच्या बापानं आम्हाला जन्म कशाला दिला? हे असलं असतं मृत्यूपत्र। एकाला द्यायचा राजवाडा आणि दुसऱ्याला द्यायचा कुळकुळा। एक गोष्ट आपल्या बाजूने होईना। वनार समजा आपल्या बाजूनच वनार। खरं म्हणजे समजा आपल्या बाजूनच हाय। तुम्ही जरा शांत राहा आणि हे इथे थंड ठेवा। आजी बघ काय म्हणते। काय आपल्या बाजूने सांग की? हे बघा, या येड्यासाठी बायको आणायची हाय। आता ती कुठनं आणायची, कोण आणायची, कशी आणायची हे कोणी ठरवायचं? आपणच ठरवायचंय ना? हा, आपलं समजा ऐकणारी बायको आपण या येड्यासाठी आणू। मग आपण सांगू तिथे सया करल ती। आणि मग समधी स्टेट आपल्या हाती। शशिकांतराव, समज सोपं होईल, समज सोपं होऊन जाणार। बरोबर आहे तुमचं आजी साहेब, आम्ही बी तोच विचार करत होतो। माझ्या प्रसादच्या आयुष्यात सुख यावं असं वाटत असेल तर त्याला बायको चांगली मिळायला हवी। ह्यो एकच मार्ग आहे या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा। पण ही सगळी आता कुणाला प्रसादच्या वयात बांधतील कुणास ठाऊक। देवा, तूच काहीतरी मार्ग काढ आता। सुनबाई, बरं आहे का पाय? मी काय म्हणतो, गाडी काढू का? ते डॉक्टरचं राहू द्या, आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये। हा, ए छत्री, अरे कवा येणार तुझा डॉक्टर? डॅडी, मी त्याला फोन केला होता, निघतो म्हणला होता, येईलच एवढ्यात। अरे आता आम्ही काय त्याची वाट बघत बसायचं का? सुनबाई, मी काय म्हणतो,
तुम्ही हळूहळू उठा, गाडीत बसा, आपण साताऱ्याला जाऊ. चला साताऱ्याला जाऊ आपण. डॅडी डॅडी तुम्ही शांत व्हा बरं आधी. एकदम ठीक आहे मी. हलकासा पाय मुरगळलाय, बाकी काही नाही झालं मला. नाही पर हे बघा एकदम ठीक आहे मी आता. नाही पण मला कळत नाही तुम्ही पडल्यात कशा. पाणी सांडलं होतं आणि त्याच्यावरनं घसरले. आतमध्ये पाणी कुठून आलं कसं आलं काहीच कळलं नाही. असा हलगर्जीपणा करू नये सुनबाई. तर आम्ही आज नसतो तर काय झालं असतं. तुमच्या पोटात एक जीव आहे त्याचा तरी विचार करा. आता तुम्ही स्वतःला काचच्या भांड्यावानी जपलं पाहिजे. नाही 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 आमचं चुकलं. इथं तुमच्यासाठी एखाद्या माणसाची सोय करून आम्ही जायला हवं. डॅडी आता तुम्ही जास्तच विचार करताय. ठीक आहे मी तुम्ही बसा बरं, मी काहीतरी नाश्ता बनवून आणते. काय खूळ लागलं काय तुम्हाला. पण नाश्ता केल्यानंतर काय मरतो काय आम्ही. हे बघा ते नाश्त्याचं डोक्यातून काढून टाका. तुम्ही फक्त आराम कर. अरे हा सकाळपासून घरात काय बनलं नाही म्हणला तुम्ही. म्हणजे तुम्ही बी काय खाल्लेलं नसणार. हा म्हणजे तुम्ही आल्यावर सगळ्यांसाठी सोबतच बनवेन असं ठरवलं होतं मी. अरे देवा असं परत करू नका सुनबाई. हो काय वर खाली झालं असतं तर कोणाला तोंड दाखवायच्या लायकीच राहिलो नसतो आम्ही. असं करून आता काय गोळीबिळी औषधाची आहे का. नाही पण डॅडी तुमचं नाश्ता जेवण सगळंच बनवायचं राहिलंय. आता काय सांगितलं आम्ही. हा हे नाश्त्याचं डोक्यातून काढून टाकायचं. सगळा स्वयंपाक एखाद्या सुगरणी सारखा होणार. हो डॅडी बनवायला कोण येणार ह्या वेळेला. कोण कशाला पाहिजे. मग आम्ही आहे की. आजचं जेवण आम्ही बनवणार. हा धनु अगं धनु एकदा ऐकून तरी घे. अगं माझं बोलणं तरी ऐकून घे तू. मला काय बी बोलायचं नाही. आपल्यात जे काही बोलणं व्हायचं होतं ते झालंय आधी. धनु हे बघ तू एकटी अशी सगळं काही ठरवू नाही शकत. हो मी जे काही बरोबर ना त्याबद्दल मला तुझी माफी मागायची. पण तू नुसती टाळाटाळ करतेस. हे बघ खरंच मी रागात होतो. मला कळत नव्हतं मी काय बोलते काय नाही आणि मी त्यात नको नको ते बरळून गेलो. मी खरंच खूप चुकीचं बोललो. मला माफ कर. तुम्ही माफी का मागताय. तुम्ही त्या दिवशी जे काही बोललात ते रागाच्या भरात बोललात आणि रागाच्या भरात माणूस फक्त खरंच बोलतो. तुम्हाला असं वाटत असेल की मला तुमचा राग आलाय तर तसं काय बी नाही. मी फक्त दुखावले गेले. पण त्याची काळजी तुम्ही नका करू. मी होईन ठीक. हे असं म्हण तू आणि आणखीन मला लाजव. तुम्ही बोलायचंय म्हणलात म्हणून बोलले. आता हे बी बोलले नसते.